नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन करिअर अकॅडमी पुसद या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा भाग घेणार आहोत, जे की आर्टिकल असेल। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की वारंवार तुम्हाला पेपरमध्ये विचारलेले आहे आणि पेपरमध्ये आलेलेच प्रश्न आपण इथं घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो। आणि सध्याच झालेली जी टीईटीची पेपर आहे, टीईटी मध्ये 2 ते 3 प्रश्न या दोन्ही पेपरमध्ये आर्टिकलवर पाहायला मिळालेले आहेत। नुकतीच झालेली आहे 2024 मध्ये नोव्हेंबरच्या 10 तारखेला। म्हणजेच अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, जेणेकरून तुमचा हा टॉपिक क्लिअर असणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जे टॉपिक आहे आर्टिकल, याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न जरी आला तरी तुम्हाला ते सोडवता आला पाहिजे, या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि तुमचा जर आर्टिकलचा टॉपिक क्लिअर झाला तर हे हातचे मार्क राहतात आणि हे हातचे मार्क आपल्या हातातून जायला नाही पाहिजे, यासाठीच मी काही PYQ क्वेश्चन्स इथं घेतलेले आहे जे तुम्हाला नेहमीच विचारतात। चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। आर्टिकल, चूज द सुटेबल आर्टिकल्स टू द कंप्लीट द सेंटेन्स। म्हणजे आपल्याला सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी तिथं काही आर्टिकल वापरायचे आहे। तर इथं पहा, आर्टिकल ए किंवा एन कधी वापरत असतो आपण, जर काउंटेबल नाउन असेल आणि तो एकवचनी असेल, काउंटेबल नाउन असेल आणि तो एकवचनी असेल तर आपण ए किंवा एन हे उपपद वापरत असतो। ए कधी वापरतो तर व्यंजनासारखा उच्चार होत असताना आपण ए वापरत असतो, आणि एन कधी वापरतो तर स्वरासारखा उच्चार जर होत असेल तर आपण तिथं एन वापरत असतो। आर्टिकल द आपण निश्चित माहिती असल्यावर आपण तिथं वापरत असतो, म्हणजे एखाद्या गोष्टीची निश्चित माहिती आपल्याला झालेली आहे त्यावेळेसच आपण आर्टिकल द वापरत असतो विद्यार्थी मित्रांनो। आणि आर्टिकल द हे जास्तीत जास्त जागेवर आपण वापरत असतो। कसं वापरतो, काय वापरतो, केव्हा वापरायचं, कधी नाही वापरायचं, या संपूर्ण गोष्टी आज आपण या YouTube लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत। इथं आहे नो आर्टिकल, म्हणजे कुठं आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही हे सुद्धा माहित असलं पाहिजे, जेणेकरून आपले प्रश्न चुकणार नाही। ओके, मग पहा, पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। आय टूक, रिकामी जागा, एलिफंट, टॉय। या रिकाम्या जागेवर आपल्याला या 4 आर्टिकल पैकी कोणते, म्हणजे 3 आर्टिकल पैकी आणि नो आर्टिकल असे हे 4 ऑप्शन आहेत, आणि या 4 ऑप्शन पैकी कोणताही एक ऑप्शन तिथं निवडायचं आहे। तर आपल्याला निवडत असताना या पद्धतीने आपल्याला निवडायचं आहे। संपूर्ण व्हिडिओमध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या की नाम जर असेल तर नामासाठी आपण आर्टिकल वापरत असतो। पहा, इथं टॉय हा नाम आहे, एलिफंट सुद्धा नाम आहे। ओके, मग या नामासाठी आपण आर्टिकल वापरलेला आहे। आर्टिकल वापरला तर कोणत्या नामासाठी वापरलेला आहे, तर मी एक खेळणं घेतलेलं आहे एलिफंट टॉय, म्हणजे एलिफंटचं खेळणं घेतलेलं आहे। मग याच्यासाठी आपण याचा उच्चार, या एलिफंटचा उच्चार कशाने करतो आपण, ए ने करत असतो, एलिफंट आहे की नाही। ज्यावेळेस बी स्वरासारखा उच्चार होईल तर तिथं काय वापरणार आपण, एन वापरणार, एन वापरायचा इथं। आय टूक एन एलिफंट टॉय। दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। देअर इज, रिकामी जागा, मोबाईल ऑन द टेबल। म्हणजे इथं टेबलवर मोबाईल ठेवलेला आहे। मग इथं लक्ष द्या, आपण या नामासाठी वापरलेला आहे अ मोबाईल, म्हणजे इथं काय येईल, अ मोबाईल, म पासून उच्चार होत आहे, म हा व्यंजन आहे। म जर व्यंजन असेल, एवढं जरी वाचलं तरी आपल्याला प्रश्न सोडवता आला पाहिजे। देअर इज अ मोबाईल, देअर इज अ मोबाईल ऑन द टेबल। ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे। अश्विनी इज, रिकामी जागा, ऍक्टिव्ह स्टुडंट इन द क्लास। आता अश्विनी कशी आहे, तर ऍक्टिव्ह स्टुडंट आहे। मग या स्टुडंट नामासाठी आपण वापरलेला आहे काय, आर्टिकल। तर इथं पहा, हे काय आहे, नाम आहे। नामाच्या पहिले येणारा शब्द राहतो ऍडजेक्टिव्ह। काय असतो, तर हे नामाच्या पहिले येणारा शब्द काय आहे, हा आहे ऍडजेक्टिव्ह, आणि आपण जे आर्टिकल वापरतो ते नामासाठी वापरतो। परंतु पहा, लक्ष द्या, इथं इन द क्लास म्हटलेलं आहे। अश्विनी कुठची आहे, तर क्लास मधली ऍक्टिव्ह स्टुडंट आहे, म्हणजे तिची तुलना अदर क्लासच्या मुलीसोबत किंवा मुलासोबत केलेल्या, अदर विद्यार्थ्यांसोबत केलेली आहे। ज्यावेळेस बी तुलना झाली, एकाची तुलना दुसऱ्यासोबत येत असेल तर इथं आर्टिकल आपल्याला द वापरायचं आहे। ओके, हे 3 प्रश्न आहे अतिशय महत्वाचे, ए एन द वरचे विचारलेले आहे। समोर काही जाऊया, काही प्रश्न पाहूया आणखी। पहा, 4थ्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। व्हॉट, रिकामी जागा, इंटरेस्टिंग मॅच इज धिस। लक्ष द्या, इथं मॅच हा नाऊन आहे,
नामाच्या पहिले येणारा शब्द नुकताच सांगितला हा काय राहते, ऍडजेक्टिव्ह राहते. नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे. मग हा ऍडजेक्टिव्ह आपल्याला आर्टिकल वापरायचा आहे नामासाठी. मग इंटरेस्टिंग मॅच म्हणत असताना आपण ई पासून उच्चार करतो. ई काय आहे, एकच मॅचची गोष्ट चालू आहे आणि इथं आपण ई पासून उच्चार करत आहे, तर इथं आपण आर्टिकल वापरणार एन. इंटरेस्टिंग. ओके, ई पासून उच्चार होत आहे. बस एवढं जरी समजलं तरी तुम्हाला समजून जाईल. मग लक्ष द्या, इथं टेक अ रेस्ट. पहा, प्रश्न क्रमांकाचा 5वा आहे. टेक अ रेस्ट ही एक फ्रेज आहे विद्यार्थी मित्रांनो. रेस्ट म्हणजे आराम होते. आराम हा काय आहे, तर आराम हे भाववाचक नाम आहे. तर इथं जर आपल्याला वापरायचं भाववाचक नामासोबत आपण आर्टिकल कोणतंच वापरत नाही, परंतु इथं रेस्ट अशी फ्रेज बनते. टेक अ रेस्ट, हॅव अ टी, आहे की नाही, हॅव अ गुड डे, अशा पद्धतीने आपण म्हणत असतो. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहे फ्रेजेसच्या आहे आणि फ्रेजेसच्या वेळेस आपण आर्टिकल ए वापरू शकतो. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा आहे. राहुल इज नॉट, रिकामी जागा, ऑनरेबल पर्सन. इथं पर्सन काय आहे, पर्सन आहे नाउन. मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, नाउनच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. ओके. मग लक्ष द्या, आपण या पर्सन साठी इथं आर्टिकल वापरायचं आहे. मग याला हॉनरेबल नाही म्हणत, आपण काय म्हणत असतो, तर ऑनरेबल. ऑ पासून उच्चार होते, ऑनरेबल म्हणत असतो. मग ऑनरेबल म्हणायचं आहे आपल्याला. राहुल इज नॉट ॲन ऑनरेबल पर्सन. इथं काय येईल, तर ॲन येणार आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा तुमच्या स्क्रीनवर आहे. यस्टरडे. ओके. त्यानंतर रिकामी जागा, युरोपियन केम टू माय अकॅडमी. माझ्या अकॅडमीला युरोपियन आलेला आहे. मग लक्ष द्या, इथं जरी आपल्याला ई पासून उच्चार होत आहे युरोपियनचा, तर याचा उच्चार आपण कसा करत असतो, सुरुवात जरी ई पासून झाली तर इथं आपण उच्चार करतो आपण युरोपियन. यू म्हणत असतो. म्हणून माझ्या इकडे एक युरोपियन आला होता अकॅडमीला, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर इथं आपण यू पासून उच्चार होते म्हणून इथं आपण आर्टिकल वापरला ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा तुमच्या स्क्रीनवर आहे. ॲल्युमिनियम इज युजफुल मेटल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ॲल्युमिनियम इज, रिकामी जागा, युजफुल मेटल. मेटल म्हणजे धातू होते, हे नाम आहे. नामाच्या पूर्वी येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो आणि ऍडजेक्टिव्ह साठी न वापरता आपण या इनडायरेक्टली कशासाठी वापरत आहे, तर या मेटल या शब्दासाठी आपण आर्टिकल वापरत आहे. तर इथं आर्टिकल कोणतं यायला पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुमचे प्रश्न बरोबर येत आहे की चुकीचे येत आहे हे मला समजून जाईल. तुम्हाला जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. त्यानंतर पहा, इथं युजफुल मेटल याचा उच्चार कसा होते, य पासून होते. यूज, या पासून उच्चार होते. मग इथल्या शब्दानुसारच आपण इथं आर्टिकल वापरणार. भले नामासाठी वापरायला लागलो, परंतु या शब्दानुसारच आपण काय वापरणार, इथं आर्टिकल वापरणार. तर मग मला हे सांगा की इथं कोणतं आर्टिकल यायला पाहिजे. ॲल्युमिनियम इज अ युजफुल, ॲल्युमिनियम एक उपयुक्त धातू आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे की नाही. मग इथं ए येईल. त्यानंतर समोरचे काही प्रश्न पाहू आपण. पहा, यानंतर विद्यार्थी मित्रांनो 9व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. हु इज, रिकामी जागा, ऑनेस्ट बॉय इन द क्लास, बॉय इन द क्लास. आता इथं पहा, लक्ष द्या, कोण आहे जो ऑनेस्ट आहे इन द क्लास. हु इज ऑनेस्ट बॉय इन द क्लास, की बॉय कोणता आहे, ऑनेस्ट. मग इथं जर आपल्याला कोणताही वापरायचा आहे आर्टिकल, तर इथं लक्ष द्या, आपण इथं बॉय हा नाम आहे, नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे, आताच पाहिलेला आहे. परंतु इथं आपल्याला एखादी गोष्ट निश्चित दिलेली आहे. कुठची गोष्ट आहे, तर ती एखाद्या क्लासची गोष्ट आहे. मग इथं काय यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. तर 2 मिनिटं तुम्हाला एक वेळ देतो मी, म्हणजे 5 ते 10 सेकंदाच्या आत तुम्ही विचार करून तिथं प्रश्नाचं उत्तर टाकू शकता. चला सांगा, याचं उत्तर काय यायला पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर टाईप केलं तर मला समजेल की तुम्ही कुठं चुकत आहे. इथं तुम्हाला आर्टिकलचे ऑप्शन आहे ए, ॲन, द आणि नो आर्टिकल, असे 4 ऑप्शन आहे. तर पहा, इथं काय यायला पाहिजे, तर इथं यायला पाहिजे द. इथं काय यायला पाहिजे, द. एखाद्या निश्चित ठिकाणावरची गोष्ट चालू आहे. ओके, म्हणून आपण इथं आर्टिकल द वापरणार. प्रश्न क्रमांक 10वा तुमच्या स्क्रीनवर आहे. याही प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. विराट इज, रिकामी जागा, बेस्ट क्रिकेटर इन द वर्ल्ड. विराट कसा आहे, तर बेस्ट क्रिकेटर आहे संपूर्ण जगातला. मग बेस्ट क्रिकेटर आहे, कुठचा आहे, तर संपूर्ण जगाचा आहे.
इथे या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे? विराट इज अ बेस्ट क्रिकेटर, विराट इज अन बेस्ट क्रिकेटर, विराट इज द बेस्ट क्रिकेटर, की विराट रिकामी जागा बेस्ट क्रिकेटर इन द वर्ल्ड. काय यायला पाहिजे? नो आर्टिकल यायला पाहिजे. काय यायला पाहिजे तुमच्यामध्ये? कमेंट बॉक्समध्ये टाकत चला विद्यार्थी मित्रांनो. आणि एक जोश असू द्या तुमच्यामध्ये. जोपर्यंत कोणतीही गोष्ट शिकण्याचा जोश नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही ती गोष्ट शिकू शकत नाही. तुमचं केअरफुली इथं लक्ष असलं पाहिजे. एकाग्रचित्तेने तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचे सर्व काही डाऊट्स क्लिअर करता येतील. सांगण्याचा प्रयत्न करा आणि कधीही जीवनात हार मानू नका विद्यार्थी मित्रांनो. हारणारा व्यक्ती कधीच समोर जात नाही. तर तुम्हाला हार मानायची नाही आहे. विषय कितीही अवघड असला तरी आपण सोप्या पद्धतीने तिथं शिकवू शकतो. विराट इज रिकामी जागा बेस्ट क्रिकेटर इन द वर्ल्ड, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. इन द वर्ल्डची गोष्ट चालू आहे. कुठची? त्या एखाद्या ठिकाणाची गोष्ट चालू आहे आणि याची तुलना, या विराटची तुलना अदर क्रिकेटर सोबत आपण करत आहे. मग तुलना करत आहे, निश्चित ठिकाण दिलेलं आहे. तर इथं आपण आर्टिकल न विचार करता द वापरायला पाहिजे. कोणतं वापरायला पाहिजे? द. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 तुमच्या स्क्रीनवर आहे. ही वॉज इन रिकामी जागा गुड कंडिशन. पहा, तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो की कधीही विशेषणासोबत आपण आर्टिकल वापरत नाही, परंतु एकापेक्षा जास्त विशेषणाचा उपयोग ज्यावेळेस होत असेल तर आर्टिकल आपण वापरू शकतो. परंतु आपण पहा, कधीही भाववाचक नामासोबत कधीही कोणतंही आर्टिकल वापरत नाही. ओके. चला सांगा मग. ही वॉज इन रिकामी जागा गुड कंडिशन, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कंडिशन म्हणजे स्थिती होते. स्थिती म्हणजे एक नाम आहे. कशी स्थिती आहे? चांगली स्थिती आहे की नाही? मग ही वॉज इन अ गुड सिच्युएशन अशा पद्धतीने येईल. या नामासाठी आपण इथं आर्टिकल वापरलेला आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर आहे. समाधान रिकामी जागा पेंटर ऑफ द डे. समाधान रिकामी जागा पेंटर ऑफ द डे. चला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. प्रश्न क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर आहे. इथं आर्टिकल कोणतं आपण वापरायला पाहिजे? समाधान कसा आहे? पेंटर ऑफ द डे, म्हणजे या दिवसाचा तो एक पेंटर आहे, म्हणजे आजच्या दिवशीचा तो पेंटर आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने आपण देणार? पहा, वारंवार पेपरमध्ये आलेलेच प्रश्न मी तुम्हाला इथं शिकवत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर याच्यावर फोकस केला तर तुमचे 2 ते 3 मार्क 100% इथं फिक्स होणार, म्हणजे होणारच. काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला. संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करत चला, म्हणजे ज्यांचा इंग्लिश विषय कच्चा आहे त्यांना जरी हे शेअर केलं तर 100% त्यांचा फायदा होईल. आणि दुसऱ्यांचा फायदा झाला म्हणजे आपलाही फायदा होतोच विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सांगितलं की आपल्या मित्रमैत्रिणींना याला शेअर करा. ओके. चला, येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये येत नाही म्हणून टाईप करून द्यायचं. ओके. पहा, समाधान इज पेंटर, म्हणजे समाधान पेंटर ऑफ द डे. समाधान पेंटर आहे, मग त्या दिवसाचा पेंटर आहे, तर इथं लक्ष द्या ऑफ द डे. तर समाधान इज पाहिजे होतं इथं. समाधान इज द पेंटर ऑफ द डे. समाधान इज पेंटर ऑफ द डे. समाधान इज द पेंटर ऑफ द डे अशा पद्धतीने पाहिजे होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 तुमच्या स्क्रीनवर आहे. रिकामी जागा चीफ मिनिस्टर शिंदे स्पोक व्हेरी वेल. रिकामी जागा चीफ मिनिस्टर शिंदे, मिस्टर शिंदे, श्री शिंदे स्पोक व्हेरी वेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग इथे चीफ मिनिस्टरची गोष्ट चालू आहे. चांगले बोलले अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग मला हे सांगा, इथं आपण आर्टिकल वापरणार का? सांगण्याचा प्रयत्न करा. कमेंट बॉक्समध्ये टाका. इथं आर्टिकल कोणतं यायला पाहिजे? प्रश्न क्रमांक 13 डॅश करायचा आणि आर्टिकल कोणतं यायला पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. चला सांगण्याचा प्रयत्न करा. आणि इंग्लिश का तेवढा हार्ड विषय नाही विद्यार्थी मित्रांनो. मेहनत केल्यावर तर काहीच हार्ड नाही. जर तुम्ही मेहनत नाही करसाल, नुसतं 8 दिवस पहिले जर पेपरच्या पहिले आपण उड्या मारतो म्हटलं तर होत नाही. दिवसभर तिथं लोक स्टडी सर्कलमध्ये राहायला लागले, दिवस रात्र एक करून ते मेहनत करून राहिले. आणि तुम्ही जर वाटत असेल की मी 8 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रम क्लिअर करतो आणि मी करू शकतो, तर हे तुमचा अहंकार आहे. इथं तुम्ही 100% फेल होणार. चला सांगा, इथं काय यायला पाहिजे? तर इथं विद्यार्थी मित्रांनो नो आर्टिकल यायला पाहिजे. इथं कोणतंही आर्टिकल आपण वापरणार नाही, कारण द चीफ मिनिस्टर नाही होऊ शकत. ओके. द चीफ मिनिस्टर असं होऊ शकत नाही. अ चीफ मिनिस्टरही होऊ शकत नाही, कारण इथं नाव दिलेलं आहे आपल्याला आणि आपण त्या
मिनिस्टरला ओळखतो, अँड तर वापरूच शकत नाही, म्हणून इथं आपण आर्टिकल कोणतंच वापरणार नाही. आता समोरचे काही प्रश्न राहिलेले आहेत, 7 प्रश्न उरलेले आहेत, 20 प्रश्न घेतलेले आहेत आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आणि अतिशय महत्वाचे प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14वा. शी इज रिकामी जागा हरी. शी इज इन रिकामी जागा हरी. शी इज इन रिकामी जागा हरी. ती घाईत आहे अशा पद्धतीचं प्रश्न आहे. मग मला हे सांगा इथं हरी, हरी म्हणजे काय आहे? गडबड. गडबड म्हटल्यावर हे नाव कोणतं येईल? तर हे नाव येईल भाववाचक नाम. आणि आत्ताच आपण पाहिलेलं आहे की भाववाचक नामासोबत कोणतंच उपपद वापरत नाही, म्हणजे कोणतंच आर्टिकल आपण इथं वापरणार नाही. भाववाचक नामासोबत कोणतंच आर्टिकल वापरत नाही. भाववाचक नाम म्हणजे मग काय तुम्हाला माहित असायला पाहिजे. ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ आपण कल्पना करू शकतो, त्याला आपण भाववाचक नाम म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15वा तुमच्या स्क्रीनवर आहे. प्युपिल रिकामी जागा. प्युपिल शुड बी ओबे हिज पेरेंट. म्हणजे बालकाने, प्युपिल म्हणजे बालक होते, बालकाने त्याच्या आईवडिलाचा आज्ञा पाळली पाहिजे, त्याच्या आईवडिलाची आज्ञा पाळली पाहिजे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग आईवडिलाची आज्ञा पाळली पाहिजे या पद्धतीचा जर प्रश्न असेल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? प्युपिल. मग पहा इथं कोणतं आर्टिकल वापरायला पाहिजे? इथं आपण संपूर्ण कॅटेगरी दाखवत आहे प्रत्येक बालकाची, आहे की नाही? मग प्रत्येक बालकाची कॅटेगरी आपण दाखवत असेल, एखाद्या गोष्टीचा वर्ग दाखवत असेल आणि एखाद्या गोष्टी जसं की वर्ग म्हणजे काय? गाय, गायचा संपूर्ण वर्ग येते. कुत्रा, कुत्र्याचा संपूर्ण वर्ग येते. बालक, बालकांचा संपूर्ण वर्ग येते. बरोबर आहे. मग प्राणी म्हटलं ॲनिमल्स, तर संपूर्ण वर्ग येते, म्हणजे जेवढेही प्राणी आहे जगात तेवढे. आणि या संपूर्ण वर्गाची गोष्ट करत आहे तर इथं आपण आर्टिकल ए वापरणार. अ प्युपिल शुड ओबे हिज पेरेंट्स. प्रत्येकाने आपापल्या पॅरेंट्सची आज्ञा पाळलीच पाहिजे. प्रश्न क्रमांक 16वा. द यमुना रिकामी जागा सॅक्रेड रिव्हर अशा पद्धतीचा प्रश्न आहे. द यमुना रिकामी जागा सॅक्रेड रिव्हर म्हणजे यमुना कशी आहे? तर यमुना पवित्र नदी आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. इथं पहा हे जे आहे रिव्हर म्हणजे नाव आहे, सॅक्रेड म्हणजे कसं आहे? ती पवित्र आहे, पवित्र त्याच्याबद्दलचं विशेषण झालं, नाव आहे. आणि मला हे सांगा इथं आर्टिकल काय वापरायला पाहिजे? नाम आहे, नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे. 16व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. नाम आहे, नामाच्या पहिले येणारा शब्द आपण काय वापरत असतो? ऍडजेक्टिव्ह. आणि आपण इथलं जी आर्टिकल वापरतो या नामासाठी वापरतो. मग मला हे सांगा यमुना एक कशी आहे? सॅक्रेड रिव्हर आहे. ओके, सांगण्याचा प्रयत्न करा. इथं काय वापरायला पाहिजे? यमुना इज अ सॅक्रेड रिव्हर. यमुना एक पवित्र नदी आहे. ओके. त्यानंतर 17व्या क्रमांकाचा प्रश्न. धनराज गॉट रिकामी जागा जॉब. धनराजला नोकरी मिळाली. ओके. धनराज गॉट रिकामी जागा जॉब. मग इथं लक्ष द्या काय वापरायला पाहिजे? 17व्या क्रमांकाच्या प्रश्नात काय वापरायला पाहिजे? सोपे सोपे प्रश्न आहे, परंतु इथं चांगल्याला ते कन्फ्यूज करतात. सांगण्याचा प्रयत्न करा. चला मी सांगू तर धनराज गॉट अ जॉब. धनराज गॉट अ जॉब. धनराजला एक नोकरी मिळाली. ओके. ज पासून उच्चार होते जॉब. ज पासून उच्चार होता म्हणून आपण इथं काय वापरलं? आर्टिकल ए. चला त्यानंतर 18व्या क्रमांकाचा प्रश्न. सूरज विजिट्स माय अकॅडमी वन्स रिकामी जागा वीक. सांगा. सूरज विजिट्स माय अकॅडमी वन्स रिकामी जागा वीक अशा पद्धतीचा प्रश्न आहे. 18व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाका. चला सांगण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो, यायलाच पाहिजे तुम्हाला. पहा ज्या वेळेस बी एव्हरी किंवा पर असा उच्चार होईल. एव्हरी किंवा पर साठी आपण ए किंवा ॲन हे उपपद वापरतो. ए किंवा ॲन म्हणजे प्रत्येक हप्त्याला. एव्हरीचा अर्थ काय होते? प्रत्येक हप्त्याला. एव्हरी किंवा परच्या जागेवर आपण काय वापरणार? ए किंवा ॲन वापरणार. मग आता हे दोनच ऑप्शन आपल्याजवळ राहिलेले आहेत. काय वापरायला पाहिजे?
मग याचा उच्चार व पासून होते वीक. वीक व पासून उच्चार झाला तर आपण इथं काय वापरणार? ए. काय वापरणार? ए वापरणार. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. एव्हरी किंवा परच्या जागी आपण ए किंवा ॲन वापरू शकतो. प्रत्येक दिवशी, प्रत्येक किलोमीटर, प्रत्येक मिनिट, प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने जर कोणतीही गोष्ट आली एव्हरी किंवा पर साठी तर आपण ए किंवा ॲन हे उपपद वापरणार आहोत. यानंतर शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत. शेवटचे 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे, तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. 19व्या क्रमांकाचा प्रश्न, अयोध्या इज रिकामी जागा होली प्लेस. अयोध्या एक होली प्लेस आहे, म्हणजे पवित्र स्थळ आहे. अयोध्या इज रिकामी जागा होली प्लेस. मग मला हे सांगा काय यायला पाहिजे? अयोध्या इज अ होली प्लेस. इथं प्लेस म्हणजे नाव, होली म्हणजे पवित्र, त्याच्यासाठी आपण आर्टिकल वापरला. ह पासून उच्चार होत आहे म्हणून आर्टिकल ए. चला, व्हेरी गुड. आता 20व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. चला, पटापट पटापट आन्सर टाईप करा विद्यार्थी मित्रांनो. 2 रिकाम्या जागा इथं आपल्याला 2 आर्टिकल वापरायचे. चला, सांगण्याचा प्रयत्न करा. सांगण्याचा प्रयत्न करा. रिकामी जागा, इंग्लिश इज रिकामी जागा, युनिव्हर्सल लँग्वेज. मग इंग्लिश या लँग्वेज बद्दल बोलायला लागलो आपण. इंग्लिश या लँग्वेज बद्दल जर आपण बोलत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इथं आर्टिकल काय वापरायला पाहिजे? सांगण्याचा प्रयत्न करा. सांगण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर. चला, नसेल येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. पहा, इथं मी टाकतो, सांगतो प्रश्न. पहा, इंग्लिश इज, ओके, द इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. द इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. एका विशिष्ट लँग्वेज बद्दल आपण बोलायला लागलो. आपल्याला माहित आहे ती इंग्लिश लँग्वेज आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. आर्टिकल हा महत्वाचा विषय आहे. आर्टिकल मध्ये नेहमीच तुम्हाला 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे व्हिडिओ राहतात आणि तुम्हाला हे संपूर्ण व्हिडिओ यायलाच पाहिजे. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन घेऊन. अतिशय महत्त्वाचे आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. ओके, चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.